सकाळीपासून एवढे ॲक्सिडेंट पाहिले होते ना, त्यातलाच हा आहे की तिथं काय झालं होतं ते आम्हाला नीट समजलं पण नाही शेवटपर्यंत. आपण जसे लास्ट मिनिट पॅकिंग किंवा शॉपिंग करतो तशी माझी मम्मी लास्ट मिनिट मेकअप करत होती. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ विथ मोनी. तर आज खूप दिवसातून माझा ब्लॉग येतो आहे, कारण का इतके दिवस मी पण खूप आजारी होते त्यामुळे, आणि हा ब्लॉग खूप दिवस आधीचा आहे जो मी आज पोस्ट करते. आज आम्ही चाललो होतो गावाला कशासाठी चाललो होतो तर आज होतं वोटिंग, त्यामुळेच आम्ही गावाला चाललो होतो. सो सगळ्यात पहिल्यांदा गाडीमध्ये CNG भरला आणि आम्ही थांबलो होतो त्यानंतर श्रीगोंद्यामध्ये. सो तिथं आम्ही असं चटरपटर खायला घेतलं होतं, आणि श्रीगोंद्याच्या बसस्टँडच्या बाहेरच ना खूप छान फ्रेश द्राक्ष भेटली होती आम्हाला. सो आम्ही ती घेतली, पण एवढी पण काही चांगली नव्हती, एकदम आंबट लागत होती. आणि त्यानंतर मग वोटिंग वगैरे करून आम्ही रिटर्न घरी यायला निघालो, आणि आम्ही ना करमाळ्याच्या बसस्टँडवरती थांबलो होतो, कारण का आम्हाला प्यायची होती लस्सी, आणि माझी मम्मीने वोटिंग केलं होतं, माझं वोट काही नव्हतं. सो त्यानंतर आम्ही घेतली लस्सी, आणि लस्सी घेऊन आम्ही परत रिटर्न घरी जायला निघालो. तर तिथे एक हॉटेल होतं, हॉटेल निसर्ग म्हणून. तिथं ॲम्बियन्स पण हॉटेलमधला खूप छान होता. त्यानंतर आम्ही तिथं ऑर्डर केली होती मच्छी थाळी, जी खरंच खूप फ्रेश मच्छी होती आणि छान टेस्टी होती. त्यानंतर आम्ही येताना घेतलं बाहेरूनच बाप्पाचं दर्शन, कारण का येताना नॉनव्हेज खाल्लं होतं त्यामुळे आम्ही काही गेलो नाही. सो त्यानंतर आम्ही घरी आलो. आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण उद्या, तोपर्यंत बाय.